तर सर्व भाविक भक्तांना जय श्री गणेश. तर मी आपल्याला कळवू इच्छितो की मी सध्या भंडाऱ्याच्या बाजूला जे टाकळी नावाचं गाव आहे, भंडाऱ्याचाच एक भाग बनलेला आहे, तेथे एक गाव एक गणपती ही जी संकल्पना आज आपल्याला रूढ करायची आहे. तर त्या माध्यमातून या गावात कितपत प्रतिसाद मिळतोय ते पाहूया. तर दादा, तुमचं नाव काय? साहिल भुरे. आणि या गावाचं नाव टाकळी आहे. आहे. तर आपल्या गावात किती गणपती आहेत? एकच गणपती. एकच आहे ना? तर खूप खूप अभिनंदन तुमचं. कारण एक गाव एक गणपती या संकल्पनेचं कारण हे आहे की एका गावात एक गणपती असेल तर सर्व सामाजिक एकता निर्माण होते आणि एका ठिकाणी सर्वजण एकत्र येतात. तर एक आपल्याला मला एक विचारायचं की इथे 10 दिवसाच्या या कालखंडात गणपतीच्या काय काय कार्यक्रम घेणार आहात तुम्ही? संगीत खुर्ची वगैरे, लहान लहान मुलांचे पुरे कार्यक्रम होणार आहेत. खेळ वगैरे नाही का? संगीत खुर्ची, अंडीपोळ वगैरे ते होणार आहेत कार्यक्रम. तुम्हाला काय बोलायचं आहे का? म्हणजे तुम्हाला काही कार्यक्रम असे अरेंज करायचा आहे का? नवीन त्यांना काही सुचवायचं आहे का? काय सुचवायचं आहे? पाणी नाही आलं पाहिजे बस. पाणी नाही आला पाहिजे तर यासाठी गणपती बाप्पाला प्रार्थना करायला लागते. अध्यक्षाला प्रार्थना करून चालत नाही. ठीक आहे.